महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचे नो रिस्क धोरण. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, सूत्रांची माहिती. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची खडसेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर. शरद पवार आले तर मी पण राष्ट्रवादीत येईल, खडसेंचं उत्तर. कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादक संघावर आज अध्यक्षाची निवड होणार. अमरीश घाटके, अजित नरके आणि नवीद मुश्रीफ यांच्यात रस्सीखेच असल्याची सूत्रांची माहिती. राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच. 3 विवाहितांच्या आत्महत्येनं खळबळ. हुंड्यामुळे होणाऱ्या छळाला कंटाळून नाशिक, अमरावती, पनवेलमध्ये विवाहितेनं संपवलं जीवन. वैष्णवी हगवणेचा पती, सासू आणि नणंदेचा जामिनासाठी अर्ज. शिवाजीनगर न्यायालयाकडून तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मी डॉक्टर नाही, मी एक सेल्समन. धाडसी डॉक्टरकडून खासगी रुग्णालयाचं पितळ उघडं. रुग्णाला आयसीयू मध्ये भरती करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचा दबाव. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यूसंख्या 7 वर. सध्या राज्यात एकूण 425 सक्रिय कोरोना रुग्ण. लाडक्या बहीण योजनेतून अनुदान लाटणाऱ्या बहिणींची पोलखोल. 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर. मुंबई महापालिकेची मालमत्ता करवाढ वादात. कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन कराची पुनर्रचना केल्याचा महापालिकेचा दावा. मुंबईत देशातील गृह खरेदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च व्यवहार. वरळी सीफेस परिसरातील 2 दुमजली फ्लॅटची विक्री तब्बल 639 कोटी रुपयांना. आणि पुढील 3 ते 4 दिवसात राज्यासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.